वर्ष रोशनच्या निमित्ताने आपण या म्हणजे खरं एक चांगला आदर्श आहे. आपल्यातलाच एक तरुण मुलगा आपल्यात नाही आहेत, पण त्याच्या स्मृती जागवण्याकरता म्हणजे त्याच्या आठवणी जागृत करण्याकरता तरुणांनाच एक मोठं स्पोर्ट्स या ठिकाणी क्रिकेटच्या निमित्तानं उपलब्ध केलेलं आहे. मनापासून त्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली, रोशनला ही एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली ही त्याला देण्याचा एक चांगला प्रामाणिक हेतू आज या मुठवटच्या सगळ्या युवकांनी केलेला आहे. त्याचं मनापासून मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे, विजयी तर एक शेवटी संघ होणार आहे, पण खेळावं लागतं सगळ्या टीम्सला, पण त्या खेळणाऱ्या सगळ्या टीम्सचं मनापासून मी अभिनंदन करतो. इतकी उत्कृष्ट पारितोषिक देखील या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि आमच्यासारख्यांचा सन्मान देखील या ठिकाणी आपण केलेला आहे. मला आवर्जून आज आमचे परममित्र भांबरेंनी बोलवलं. खरं तर मला एक तासाभरापूर्वी फोन आला. मी काशी, प्रयागराज आणि अयोध्या इकडची वारी करून आज सकाळीच कल्याणला आलो आहे, पण भांबरे सरांचा फोन आल्यावरती मी त्यांना म्हटलं मी 100% येतो. त्यांची इच्छा होती की मी पारितोषिक समारंभाला यावं, पण अजून काही कल्याणमध्ये कार्यक्रम आहेत. गणपती आज 10 दिवसाचा गणपती आहे, तिथे भंडारा आहे, त्यामुळे मी आत्ता या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे. मनापासून आता जे दोन समोर संघ खेळण्याकरता उतरलेले आहेत त्या दोन्ही संघांना, दोन्ही संघाच्या प्लेयर्सला मनापासून खरं तर दुसऱ्या संघाचा कॅप्टन थोडा नाराज होता, तो टॉस फिरला नाही म्हणून. शेवटी टॉस फिरो न फिरो, शेवटी आपल्या नशिबी जो भाग आलेला आहे तो आपण कर्तृत्वाने सिद्ध करील अशा प्रकारचे तुम्ही सगळेजण आहात. त्याबद्दल मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब. आणि जरूर आपण जर पाहिलं तर मला सुद्धा एक सांगायला आवडेल की आपल्याच कल्याण विभागातील एक खेळाडू सध्या भारतीय संघाचं अंडर-19चं प्रतिनिधित्व करतोय, हे सुद्धा आपल्यासाठी भाग्याचं लेणं आहे. सन्माननीय स्वप्नीलजी तुषार देशपांडे यस, आणि आपल्यामध्ये स्वप्नीलजी भोईर उपस्थित आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. स्वप्नीलजी भोईर आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करूया. जे सहकारी आहेत सन्माननीय जयजी भोईर साहेबांचे, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. चला संदीप पाटील आपण पुढे यायचं आहे, कारण खेळ सुद्धा सुरू आहे. प्री क्वार्टर फायनलची लढत सध्या सुरू आहे. तदनंतर सन्माननीय रमेशजी मेहर आपण पुढे यायचं आहे. बापगावचे समाजसेवक आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. रमेश मेहर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आज अतिशय सुंदर पद्धतीने नरेंद्र पवार साहेबांनी मात्र या ठिकाणी मार्गदर्शन केलं, आयोजकांचं मात्र या ठिकाणी कौतुक केलं, आणि खास करून आपण जर पाहिलं सुभाषजी भामरे साहेबांच्या शब्दाचा मान राखून ते मात्र या ठिकाणी त्याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. शालिकजी गोडे आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय शालिकजी गोडे आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. आणि सन्माननीय जयजी भोईर आपल्यापासून रजा घेत असताना साहेब आपण इथे आलात, जरूर या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. शालिकजी गोडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि तदनंतर माजी उपसरपंच ग्रामपंचायत देवरुंग बापगावचे सन्माननीय रोहितदाजी गोडे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. आपलं सुद्धा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तदनंतर सन्माननीय राहुलजी भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे या. राहुल भोईर यांचा आपण या ठिकाणी सन्मान इथे मात्र संपन्न करणार आहोत. नरेशजी पाटील, छत्रपती भामरे आणि संदीप पाटील या त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते आपण या सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि जाऊया आता मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. धन्यवाद. तर सामना प्री क्वार्टर फायनलचा सध्या सुरू आहे. जानू स्पोर्ट इताडे आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग लोणाड असा सामना, आणि कमालीची सुरुवात अजय कदमनं या मॅच मध्ये केलेली आहे. स्ट्राइक एंडला बॅटर तुम्ही पाहतात नवनाथ. अजय कदम पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. काय गोलंदाजी करतोय, सुपर रायझिंग अँड सरप्राइजिंग बॉल एअर. डॉट बॉलनं अजय कदम पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना मागच्या सामन्याचा हिरो राहिला होता, आणि इथे देखील चांगली सुरुवात त्याला मिळाली आहे. एक विनंती असेल जय हनुमान चौदरपाडा संघाला आणि मेहर 11 बापगाव संघाला की आपण सुद्धा आपली उपस्थिती आम्हाला दाखवायची आहे, कारण हा सामना संपन्न झाल्यानंतर आपण लगेचच
ड्रॉ पाडणार आहोत 3 संघादरम्यान. तर आपण प्लीज या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. पुढचा बॉल अजय राईट ऑफ द विकेट. फुल टॉस जबरदस्त फटका. पॉवर प्ले सुरू आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका तुम्हाला बघायला मिळतोय. ओ माय गॉड, स्वतःला झोकून दिले होते त्या ठिकाणी राहुल ना, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. जरूर सन्माननीय माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आपल्यापासून रजा घेत असताना, परंतु साहेब जरूर तुम्ही आलात आणि या स्पर्धेला मात्र जरूर एक वेगळं स्वरूप आलं. आपण आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि असंच प्रेम तुमचं मुठवल गावावरती आणि आमचे कार्यकर्ते सुभाषजी भामरे साहेबांवरती राहणार आहेत, याचा अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतो. धन्यवाद. बघा, प्रॉपर एव्हिडन्स जर आपल्याकडे असेल तर आपण निर्णय देणार आहोत. ऑनफिल्ड तुमचा निर्णय काय? नो नाहीये. आणि ओव्हरस्टेपिंग साठी सर आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही, याची नोंद घ्या. फक्त बीमर साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता, तोही अंपायरच. चौकार आला शेवटच्या बॉलवर आणि धावसंख्या 6 वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 ओव्हरची मॅच. 9 नात आणि ओव्हरस्टेपिंग साठी बघा आपल्याकडे स्क्वेअर अँगलनं कॅमेरे नाही आहेत. सेकंड ओव्हर. राहुल येतो गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल बॅटर ऋतिक. फर्स्ट ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळाली अजय कदमची. इव्हनिंग सेशन फायनल डे आणि रोशन स्मृती चषक सक्सेसफुल पार होत असताना तुम्ही पाहतायत. चला स्पीडअप करा, यानंतर आणखी भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. सेमीफायनल, फायनल, त्यानंतर एक क्वार्टर फायनल, यानंतर 3 मॅचेस आहेत. सेकंड ओव्हर. राहुल येतोय, कॅप्टन. सोडून दिला बॉल, खूप जास्त बाहेर होता आणि पंचांनी व्हाईट बॉलचा आता निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने 7 वर. रोशन स्मृती चषक 2025 चा अंतिम दिवस तुम्ही पाहतायत. फायनल डे. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट? कोण होणार विजेता या स्पर्धेचा? याचं उत्तर तुम्हाला काही क्षणातच मिळेल. खूप एन्जॉय केला खरं तर ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये सर्वच क्रीडा रसिकांनी, क्रिकेटर्सने. आणखी एक व्हाईट बॉल. लागोपाठ 2 अवांतर धावा त्या ठिकाणी खर्च करण्यात आल्यात. स्कोर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. बघा, एकीकडे इताडी प्रीमियर लीग सुरू आहे, तरी देखील इताडीचा ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एखाद्या गावची प्रीमियर लीग असते त्यावेळेला बरेचसे संघ एंट्री करत नसतात. राहुलला आतापर्यंत सूर गवसत नाहीये. लागोपाठ 2 चेंडू अवांतर हाताळले त्यानं. ओ, या वेळेला चांगला बॉल होता. अपील देखील लाऊड झाली आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल. चला मॅच सुरू करायचा. लोणार टीम, अंपायरचा निर्णय जो येतोय तो मान्य करा प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर 3 मॅचेस आहेत. पंच आउट आहे. यस, कॉट बँड विकेट. फलंदाज बाद आहे. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. नवीन बॅटर युवराज मैदानामध्ये एंटर होतो. मला वाटतं दैवत नाहीये टीम मध्ये.
चला स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा राहुल तळे सामना करेल बॅटर युवराज. ऑन साइडला उडवला बॉल. युवराजनं आलेला मोठा फटका खेळलाय परंतु तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल आहे. विकेट गॉन. लागोपाठ 2 धक्के दिलेत राहुल थलेनं. हॅट्रिक बॉल असेल. राहुल आता पुन्हा एकदा सज्ज होतो हॅट्रिक बॉल घेऊन. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल का? या अगोदर अक्षय कोळी नांदकरचा ज्याने विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली आहे रोशन स्मृती चषक मुठवळ मध्ये. चला नांदकर टीम आपण रेडी राहायचं. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध गावदेवी नांदकर या पुढचा सामना तो क्वार्टर फायनलचा सामना असेल. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल होता. फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राइव्ह करण्यात आला. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट बाउंड्री लाईन वरती बॉल फील्ड करण्यात आला. तोपर्यंत बॅटर विशाल आणि नवनाथकडे वेळ होती 1 धाव कंप्लीट करण्याची. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 9 धावा. षटक क्रमांक दुसरा यावेळेला मार्गस्थ आहे परंतु आता इथून धावांचा दुष्काळ पडलाय. धावांचा वेग आता वाढवणं गरजेचं असेल कारण फक्त 3 ओव्हरची मॅच आहे आणि ज्या वेळेला 3 ओव्हरची मॅच असते वेळ फार कमी असतो. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला मोठे फटके खेळायचे असतात. ऑन साइडला पूल केलेला नवनाथच्या बॅट मधून धूमधडाका. दे घुमाके दे दणका. सिक्सर. अफलातून हा फटका तुम्हाला बघायला मिळाला. सुपर ब्युटिफुल सुंदर फटका होता. अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण पूल अँड पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल सिक्सर. स्कोर 15 वर जाऊन पोहोचले. नवनाथ बोईरीच्या बॅट मधून हा फटका. राहुल पुन्हा एकदा. वन मोर वंस अगेन अनदर यूज इट. ये भी जाएगी मैदान के बाहर. The mix. Thank you. चेक. पुन्हा एकदा रॉकेट. ये बीच जाएगी मैदान के बाहर. बैक टू बैक 3 in a row. भागमण झालेला आहे. यशवंत भामरे मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. लागोपाठ 3 सिक्सर नवनाथ बोईरच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाले. आक्रमक क्रिकेट त्यानं आज दाखवलंय पाहू शकता. हा दुसरा सिक्सर हुक करण्यात आला आणि तिसरा सिक्सर फ्लॅट स्ट्रोक होता. जमिनीला समांतर असणारा पॅरलल स्ट्रोक. हॅव अ लुक ॲट दॅट फ्लॅट सिक्सर. चाबुक
काय बॅटिंग केली आहे नवनाथ भोईरनं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 28 धावा. या षटकामध्ये सर्व काही डबल डबल बघायला मिळालं. लागोपाठ 2 वाईड आले, लागोपाठ 2 विकेट्स आले, परंतु लागोपाठ 3 सिक्सर आले. सिक्सर 3 बघायला मिळाले. अंतिम षटक. विशाल समोर यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. नवनाथकडे स्ट्राईक एंड देण्याचा प्रयत्न आता विशाल परटोलेनं केलाय, कारण त्याच्या बॅटमधून चांगले रन्स येतात. आणि जरूर इताडीच्या फलंदाजाने बघितलं असेल की जय बजरंग लोणारकडे देखील फार स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला जास्तीत जास्त रन्स बनवणं गरजेचं असेल. जरूर तो आता प्रयत्न या ठिकाणी केला जातोय फलंदाजांच्या वतीनं. स्कोर आता फार मोठ्या संख्येनं उभा करायचा आहे हे त्यांना आता ठाऊक आहे आणि जरूर त्याच इंटेंटनं बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आला. शॉर्ट एक्सा कव्हर डीप मध्ये एक फिल्डर तैनात करण्यात आला. वाईडिश लॉंग ऑफला लॉंग ऑन. त्यानंतर आपण पाहतो डीप मध्ये बिड विकेट बोल तयार. पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल मागे येतोय अँड विकेट. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल इथे येतोय आणि 2 धावा सहजगत्या इथे पूर्ण केला जाणार. एकेरीला दुहेरीमध्ये बदललं जातं या ठिकाणी बॅटर नवनाथ भोईरकडनं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विशालनं त्याला चांगली साथ दिली आहे. स्कोर कार्ड 2 धावांनी पुढे जाताना धावसंख्या तुम्ही पाहताय 31 वर. षटक क्रमांक अंतिम. सुभाष ठाकरे गोलंदाजी करतोय. चला जय हनुमान चौदरपाडा आणि मेहर 11 बापगाव आपण रिपोर्टिंग करायची आहे. सोडून दिला बॉल आउटसाइड ऑप्शन. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 32 धावा. चांगली टोटल आता उभारली जाते सध्या जानू स्पोर्ट इताडीकडनं. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये यानंतर गावदेवी नांदकरच्या विरुद्ध खेळणार आहे आणि सुपर संडे मध्ये हळूहळू तर प्रेक्षक वर्ग जमा होत चाललाय. पुन्हा सोडून दिला बॉल. दिशाहीन होता. बघा आज 2 गावांमध्ये प्रीमियर लीग सुरू आहेत. एकीकडे चौधरपडा प्रीमियर लीग सुरू आहे. त्याही गावचा संघ सुपर 3 मध्ये पोहोचले आणि एकीकडे आपण पाहतो की इताडे प्रीमियर लीग सुरू आहे आणि इताडे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये अजून खेळतोय. क्राऊड थोडं कमी पाहायला मिळेल का यावेळेला. कोलबा टप्प्याचा बॉल आऊट अपील करण्यात आली आहे. 1 धाव या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 34 आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 34 रन्स. ओ यावेळेला पुन्हा अपील करण्यात आली होती. ऑप्शनच्या बाहेर उभा होता बॅटर असं सांगितलं अंपायर्सनं. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव. ओ पुढे टाकलेला हा बॉल लॉफ करण्यात आला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय डाऊन दी बॉल. भरपूर उंचावरून हा बॉल आला होता. जज करता आलं नाहीये आणि त्या दरम्यान वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची नवनाथ भोईरकडे. चांगला डाव त्यांना साकारला. वैयक्तिक 28 धावांवर तो बॅटिंग करतोय. त्याच्यामध्ये 3 सिक्सर आणि एका चौकाराचा समावेश आहे. शेवटचा बॉल 37 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेट आतापर्यंत गेलेत. शेवटचा बॉल इथे देखील यॉर्कर लेन. एकच धाव आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपला. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी सुभाषची. बॅक करून त्यानं दिला आणि धावा झाला एकूण धावफलकावरती 38 धावा. 39 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. 39 रन टू विन इन 3 ओव्हर. चला स्पीडअप करायचं आणि दोन्ही कॅप्टन्सच्या मेहर 11 बापगाव आणि जय हनुमान चौदरपाडा आपण रिपोर्टिंग करायची आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय.
चेक. हे सध्या व्हीआयपी डाईचं दृश्य तुम्ही पाहताय. धावसंख्या धावफलकावरती 38 लागले 39 लक्ष. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडले जातात व्हॉइस ऑफ पीटीसी या विभागाला लाभलेला एक गोड आवाज अर्थातच योगी पाटील सर. वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स. 39 लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलं. नवनाथ भोईर पुरानी तलवार लेकिन वही धार. जबरदस्त बॅटिंग केली. काय सांगशील? हॅलो चेक. हो जरूर भरपूर स्पर्धा आपण जर पाहिल्या तर नवनाथ भोईरनं मिस केलं आणि जॉनस पण इतर संघानं त्याला मिस केलं होतं, परंतु आज त्याचं येणं भाग्याचं देणं असं आपण म्हणू शकतो. का जबरदस्त आणि केलं आज सादर केला. चला लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. जय बजरंग लोणार संघ आपल्याकडे आज वेल नाही आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला आम्ही वारंवार विनंती करतोय. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 39 धाबांचा पाठलाग इथे करायचा आहे. पर ओव्हरचा आपण जर विचार केला तर 13च्या धावगतीने मात्र या ठिकाणी धाबा तुम्हाला जोडायच्या आहेत. दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. आता मात्र या ठिकाणी मैदानाचा ताबा घेत आहेत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अजय कदमनं फक्त 6 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु राहुल थळेच्या अगेन्स्ट 22 धाबा जोडल्या. त्याच्यामध्ये पाहिलं तर लागोपाठच्या 3 चेंडूवरती नवनाथ भोईरनं 3 षटकार मारले आणि स्लॉग ओव्हरमध्ये आय थिंक सुभाष ठाकरेनं एकूण 10 धाबा खर्च केल्या. जबरदस्त स्कोरिंगची भूमिका आपण पाहत आहोत. याच विभागाला लागणारा सपूत आहे बापगावचा यासिन सिंधू आणि जरूर त्यांना आज आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. द वॉल ऑफ बापगाव. हो जरूर. मी तर म्हणतो की आतापर्यंत बापगाव संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहिले ते फक्त यासिन सिंधूच्या मुळे. कोई मिल गया तुम्ही मूवी पाहिली असेल, त्याच्यामध्ये अचानक ऋतिक रोशन झपक्याने येतो, तसा मात्र यासिन सिंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. परंतु आज जे बजरंग स्पोर्ट लोणार संघासाठी पाहूया कोण महत्त्वपूर्ण खेळ तिथे मात्र त्या साकारेल. सलामी जोडी पाहू शकाल आदित्य आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर फलंदाज सुभाष ठाकरे. चला स्पीडअप करूया प्लीज. इतर सगळं सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा वेळेची मर्यादा ठेवायची आहे, कारण यानंतर सुद्धा आम्हाला 3 सामने कव्हर करायचे आहेत. आणि विनंती असेल सार्थक 11 गावदेवी नानकर संघ आपण सुद्धा पूर्णपणे रेडी राहा. आपण संगणक टॉसबॉक्समध्ये येऊन थांबला तरी चालेल. चला इतर संघ आपण खेळायला सुरुवात करायची आहे प्लीज. आणि लोणार संघ आपण प्लीज सहकार्य करा. तुम्हाला वारंवार आम्ही अनाऊन्स करतोय. तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर मात्र अजूनही आम्ही एका षटकामध्ये कपात करू. अक्षय सुरेकर षटकाला सुरुवात करतोय. 39 धाबांचा पाठला करत असताना टीम जय बजरंग स्पोर्ट लोणार. पहिल्या चेंडूवरती ओव्हरपेच चेंडू, हा नागाती प्रहार आणि चेंडू चालक खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत 6 धाबांचा आणि षटकार. ज्या सुरुवातीची आवश्यक होती ती सुरुवात आदित्यनं मात्र आपल्या संघाला करून दिली. आय थिंक पहिल्या चेंडूवरती त्याने डावाला सुरुवात केली षटकारानं. सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहिला. आता मात्र एनपी लांबीत करण्याचा प्रयत्न. शॉट कव्हरला फिल्डर तैनात होते, त्याच्या हातातून चेंडू निसटला. विघ्नेशच्या माध्यमातून ती चूक घडली गेली आणि सर्व खेळाडू त्याच्याकडे पाहत राहिले. प्रत्येकाला टोपण नाम असतात, परंतु विघ्नेशचा आपण विचार केला तर उर्फ वल्ल्याबाई त्याच्याकडून ही चूक घडली गेली. चुका होतात, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्या आपण चुका टाळल्या तर आपल्या संघासाठी ते फायदेशीर असू शकेल. परंतु जीवनदान मिळाला फलंदाज आदित्यला आणि संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. हो केलाय, काय फटका सजवलाय बाकवड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही प्रतीक्षा करतोय. चौकार आहे की षटकार आहे. आणि आता मात्र पाहू शकाल 4 धाबांचा इशारा. लई दिवसातून मात्र या ठिकाणी लई वर्षातून मात्र ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. स्वर्गीय
रोशन स्मृती चषक 2025 दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत असताना मार्तंड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय शरदजी घोडे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत असेल, वेलकम. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. चांगला प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज अक्षय सुरेकर. त्याच्या सोबतीला पाहू शकाल नानकर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मनोजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. बागफुटला गेले एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालला डीप मध्ये जाऊन सीमेरेषेला धडकतोय. मिळतील एकूण 4 धाबा. या चौकाराच्या साईडने संघटित असून की 15 धाबा पाहायला मिळतात. म्हणजे पहा ज्या गतीने मात्र धाबा जोडायच्या होत्या त्यापेक्षा अधिक धाबा मात्र त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. हो वा, मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. चेंडू चला वाडी श्लॉगनला. हो, विशाल पटोले होते त्या ठिकाणी आणि पहा दिवसा डवल्या विशालच्या डोळ्यासमोर मात्र या 2 धाबा चोरल्या गेल्या. कारण मी नेहमी सांगतो सिंगलला डबलला तिरेमध्ये ज्यावेळी तुम्ही कन्वर्ट करता त्यावेळी पहिली धाव मात्र वेगानं पूर्ण करणं गरजेचं असतं आणि तेच कार्य सध्या आपण पाहतो. सुभाष ठाकरे आणि आदित्यच्या वतीनं पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. 39 धाबांचा पाठला करत असताना पहिल्याच षटकामध्ये 17 धाबा 10 फलकामध्ये पाहायला गेल्या आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धाब्यांची आवश्यकता. आज दैवत वेलेकर नाहीये, परंतु त्याची आता उणी भासेल का नाही टीम जानूसपण इताडे संघाला काही वेळानंतर जरूर ते आपल्याला ठिकाणी दृश्य पाहायला मिळतील. परंतु नवनाथ भोईर इज बॅक. काय कामगिरी केली नवनाथ भोईरीनं. सर्व क्रीडा रसिकांची त्याने मात्र मनं जिंकली आणि आपण म्हणू शकतो की अजूनही त्याच्या तलवारीला गंज लागलेला नाहीये. ज्याप्रमाणे त्यांनी आज तलवार चालवली, बॅक टू बॅक 3 सिक्सर त्याने मारले. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर अक्षय सुरेकरनं मात्र भरपूर धाबा तिथे खर्च केल्या. पॉवर प्लेच्या षटकाचा मात्र पूर्णपणे लाभ उचलला. जे बजरंग स्पोर्ट लोणार संघाच्या फलंदाजाने बॅटला किस करतो आदित्य. परंतु पाहूया ऋतिकच्या गेस तो मात्र कशाप्रमाणे फटकेबाजी करेल. फटका खेळलाय लॉंग ऑफ कडे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय नवनाथ भोईर, परंतु 1 बाउन्स वरती चेंडू कलेक्ट केला आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगला प्रयत्न होता कारण लॉंग ऑफचा फिल्डर आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली वाईडी क्षेत्रामध्ये उभा होता आणि त्याच्यासाठी सुद्धा मात्र हे कठीणच झेल होतं. आणि नवनाथ भोईरचा आपण विचार केला तर तो लॉंग ऑनवरती उभा होता आणि ह्या फटक्या सरळ डीप लॉंग ऑफकडे मात्र ट्रॅव्हल झाला आणि त्यात अनुषंगाने मात्र दोघांच्या मध्ये चेंडू येऊन तो मात्र त्या ठिकाणी लँडिंग होताना आपण पाहिलं. हो, लिडिंग एज चेंडू हा शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट अखेर प्राप्त केला आणि फलंदाज बाद झाला मिस्टर आदित्य. इंटरवा पहिला फलंदाज तिथे मात्र बाद झाला. बाद होण्यापूर्वी आदित्यच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. 9 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती येतो नवीन फलंदाज मिस्टर अजय कदम. एक कदम एक पाऊल तो मात्र पुढे टाकतोय आणि तसे जर पाहिलं तर या पहिल्या सामन्यामध्ये अजयने काय जबरदस्त खेळ प्रस्थापित केला होता आरडी किरवली संघाच्या विरोधात. परंतु या ठिकाणी आता समीकरण आपण जर पाहिले तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धाबांची आवश्यकता आहे. कारण 19 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025चा शेवटचा दिवस आणि आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आता पोहोचलो आहोत. अंतिम सेशन आहे या स्पर्धेतील. ऋतिक तिस्कर राऊंड द विकेट मारा करतोय. हो, आल्या हाफ ट्रॅकर लेंथ आणि ती मात्र पूल मध्ये कन्वर्ट केली आणि चेंडूला प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धाबांसाठी षटकार.
थँक्यू डी ते आतिश आता मात्र मूडमध्ये येते असताना अजून एक चांगला फटका गॅपमध्ये आहे का मिड विकेट आहे डीप मध्ये प्रोटेक्शन सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन लँडिंग झाला आणि अजयच्या खेळीवरती अंतिम पूर्ण विराम लावण्यामध्ये यश आलं गोलंदाज ऋतिक तिसकरला केल्या तर मोठे फटके सुद्धा येत आहेत धाबा सुद्धा वेगाने येत आहेत विकेट सुद्धा प्राप्त करतायत गोलंदाज कारण पाहिल्या तर हाय स्कोरिंग सामना आहे परंतु हाय व्होल्टेज होणार का दुसरा धक्का मात्र लागत असताना टीम जय बजरंग लोणार संघाला बाद होण्यापूर्वी अजय कदमनं 6 धाबांचा आपल्या संघाला योगदान दिलं पहिल्या चेंडूवरती जरूर आणि षटकार मारला तदनंतर पुन्हा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी विकेट्स गमावली नाही मात्र समीकरण 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 14 धाब्यांची गरज नवी फलंदाज अक्षय मडवी आलाय चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी सुभाष ठाकरे अजूनही मात्र एंड वरती आपण पाहतोय स्थिर आहे थोडासा स्पीडअप करा प्लीज आज खूपच वेळ जास्त आपण खर्च केलेला आहे कारण यात नंतर अजूनही 3 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत ऋतिक तिसकर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय हो फटका सरळ माने लॉप केलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जबरदस्त झेल नवनाथ भुईरचा आपण पाहतोय ज्या पावलाने अक्षय मडवी आला त्याच पावलाने माघारी चालला आणि तिसरा धक्का लागतो टीम जय बजरंग लोणार संघाला हिरेजी दलवी आणि सन्मान्य प्रतीकजी भामरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आपलं सहर्ष स्वागत आहे नवीन फलंदाज तुषार आलाय 5व्या क्रमांकावरती जरूर हुशार कामगिरी करेल का मॅच आता मात्र पाहिलं तर अगदी ढोलामान स्थितीमध्ये पाहत आहोत समान कामगिरी सध्या आपण दोन्ही संघांची पाहत आहोत कारण 7 चेंडू आता मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 7 मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता 200च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला मात्र या ठिकाणी धाबा जोडावा लागतील हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर परंतु ऋतिक इज ऑन हॅट्रिक डिलिव्हरी फटका अभेद खेळलाय परंतु फेकून दिलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार लावून घ्या जाणूसपड इताडे संघ 6 मध्ये आता मात्र विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता आहे टीम जय बजरंग लोणार संघाला आणि जो संघ जिंकेल तो लगेचच फाईट करेल सार्थक 11 गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या विरोधात चला संगणक येऊन आपण थांबायचं आहे टॉस बॉक्स मध्ये गोलंदाज विघ्नेश 8 धाबांचा मात्र या ठिकाणी संरक्षण तो करेल का आणि जर या ठिकाणी संरक्षण केलं गेलं तर जरूर विघ्नेशचा आज गावामध्ये पूर्णपणे जय जयकार असेल आणि पाहू शकाल या ठिकाणी सर्वांची लाडकी व्यक्तिमत्व समाजामध्ये पहा कुठलाही जातीभेदीचा मात्र भेदभाव न करणारा हा व्यक्ती वालसिंग गावाला लागणारा हा हिरा सन्माननीय यशवंत सोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्यांच्या समेत सन्माननीय खांडपेगावची प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय काकाशेठ पाटील आपलं सुद्धा याच ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय वेलकम सुस्वागतम विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे सन्माननीय यशवंत सोरे साहेब त्यांच्या सोबतीला खांडपेगावचे उद्योजक काकाशेठ पाटील खराब चेंडू होता अमुक केला चेंडू चला फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे मिळतील एकूण 4 धाबा
या ठिकाणी आवश्यकता आहे आणि जरूर आपण म्हणू शकतो की या सामन्यावरती पूर्णपणे आता मात्र अधिराज्य गाजवलाय टीम जय बजरंग लोणार संघाने. मान्यवरांची मांदी आली परंतु सध्या पाहू शकाल या ठिकाणी क्रिकेटचा थरार सध्या आपण अनुभवतो. चेंडू द्यायचा आपण. चला आपल्याकडे वेळ आज जास्त नाहीये कारण जास्तीत जास्त आपण कमी वेळामध्ये जास्त सामने कव्हर करायचे आहेत. म्हणजे एका तासाचा कार्य जो आहे तो मात्र आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. तासभरामध्ये तब्बल 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला खेळायला सुरुवात करूया. चला आपण चेंडूची जास्त वाट पाहत बसू नका. त्यामध्ये जास्त वेळ तिथे खर्च होतोय. 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 4 धाबांची आवश्यकता. सन्माननीय यशवंत सोरे साहेब सध्या मात्र आपण पाहू शकलो व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या सोबतीला खांडपेगावचे प्रसिद्ध उद्योजक काकाशेठ पाटील, मार्तंड डेव्हलपरचे पोपराटर सन्माननीय शरदजी गोडे साहेब, अनेक मान्यवर सध्या आपण पाहत आहोत व्यासपीठावरती. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विघ्नेश ओव्हर द विकेटने मारा करतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज. हो फक्त फ्लिक केलाय. मनगटी फटक्याचा वापर. चेंडू गॅप मध्ये चाललाय. मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती वेगाने झेपावता येतो परंतु 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी रन चेस आपण पाहत आहोत. सध्या 39 धावांचा पाठलाग असं वाटलं होतं की कुठेतरी कठीण कार्य आहे परंतु सन्माननीय हिरेजी दलवी आणि सन्माननीय प्रतीकजी भामरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो पाहू शकाल त्या ठिकाणी ऑन साईडला हुक केला. चेंडू चालला अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेनं. डीपमध्ये फिल्डर जरूर आहेत परंतु या ठिकाणी या चेंडूवरती सामना फिनिश. मॅच विनिंग बाय जय बजरंग स्पोर्ट लोणार. वेल प्लेट अँड हार्ड लक टीम जानुस्फोडी ताडे.